तर मित्रांनो हे बघू शकता, हे आहे आपल्या बीडकरांनी स्वप्न पाहिलेलं आणि आज कुठेतरी हे स्वप्न आपलं पूर्ण झालेलं आहे। मी आता माझा चेहरा दाखवते, मला आनंद एवढा झालेला आहे की म्हणजे ही ट्रेन पाहिल्याच्या नंतर म्हणजे मी जसं की व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं मी प्रत्येक ठिकाणी गेलो, एव्हरी स्टेट मी फिरून आलेलो आहे, पण आज प्रत्यक्ष ही बीडची रेल्वे बघून तुम्हाला काय सांगू, आनंद गगनात मावेनासा झालेला आहे। आणि ज्या प्रतिक्रिया मी आता आपल्यासाठी घेतलेल्या आहेत काही लोकांकडून, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघितलेला असेल। अर्थातच हे साहजिक आहे आनंद व्यक्त करणे, कारण गेली अनेक पिढ्या आपण हेच करत राहिलेलो, ह्याचीच प्रतीक्षा आपण करत होतो, जे आज आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। आणि एकच म्हणू शकतो की 17/9/2026 ला, येत्या 17/9/2026 ला इलेक्ट्रिक आपलं जी ट्रेन आहे बीड ते पुणे अशा प्रकारे सुरू होणार आहे लवकरच। आणि ह्याच ठिकाणी ही ट्रेन आहे 14/18/81 क्रमांकाची, जी आता बीड ते अहिल्यानगर जाते। ट्रेन आपण आतमधून पाहिलेलीच आहे। आता व्हिडिओ झालेला आहे, आता निघालेलो आहे मित्रांनो। पोलीस प्रशासन होतं, त्यांच्यासोबत काही चर्चा केली, काही महत्त्वाचे कायदा कानून संबंधित जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत ते सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। आणि त्या कायदा कानूनचा, रेल्वेच्या प्रशासनाचा तुम्ही आदर सन्मान कराल हीच तुम्हाला विनंती आहे। हे बघा, इथे रेल्वे स्टेशनसाठी हे आपलं तिकीट काउंटर आहे, हे समोर बघू शकता। ह्याचीसुद्धा तुम्हाला जाणीव असणं महत्त्वाचं आहे की इथे तिकीट घ्यायचं आहे, प्लॅटफॉर्म तिकीट आहे, एका लाईनीमध्ये शिस्तबद्ध राहून हे तिकीट घ्यायचं आहे। इथे हे आपल्या गाडीचं, हे बघा येणाऱ्या ट्रेनचं हे मॅपिंग आहे पूर्ण, तुम्हाला दाखवते आणखीन जवळ जाऊन। हे बघा, ही पूर्ण ही सिस्टीम आहे, ही तिकीट आहे। हे बघा, परत तुम्ही सांगाल काय महत्त्वाचं राहिलं होतं हे तुम्हाला दाखवतोय। आणि हे महत्त्वाचं आहे बरं का, हे थुंकना मना आहे, डोंट स्पीट म्हणजे डोंट स्पीट हां। आणि हे अशा प्रकारचं, अशा पद्धतीने हे बांधलेलं हे आहे। हे दुसरं एक महत्त्वाचं हे एक आहे स्कॅनर। आणि वरती हे तुम्हाला काही शिकायत वगैरे काही करायचे असेल तर हे तिथे बोर्ड लावण्यात आलेला आहे। आणि आता बाहेर निघता क्षणी आम्हाला हे पावसाचा नजारा सुरू झालेला आहे, हे बघा। आणि अशा पद्धतीने हे बघा, हे वरीसुद्धा टावर आहे आणि हे बीडचं रेल्वे स्टेशन, हे बघा। चला, सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला एक सांगायचं, संपूर्ण आपल्या बीड जिल्हावासियासाठी जे स्वप्न जे पाहिलेलं ते तर पूर्ण झालेलेच आहे, हळूहळू ते प्रगतीपथावर आहे। पण इथे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतोय की ती आपल्या सर्वांना खात्रीशीर आपल्याला करावी लागणार आहे, कारण कुठेतरी गालबोट लागू नये। आणि हे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये हे सध्या काम सुरू आहे। इथे येताना सगळ्यात पहिलं प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन यायचं। जर आपण कोणाला जर इथे सोडायला आलो तर त्याची 1 तास मर्यादा आहे, 1 तासाच्या नंतर ते एक्सपायरी मध्ये जातं। त्यामुळे येताना कृपया करून आपण कोणालाही येताना इथे सोडायला, किंवा आपण स्टेशनवर फक्त फिरायला जरी आलो तरी प्लॅटफॉर्म तिकीट घेणं हे कंपल्सरी आहे। आणि जे लोक तिकीट काढून इथे येत आहेत त्यांना सुद्धा एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितोय की हे एक प्रवासासाठी हे आहे, हे आपल्याला फक्त आपण जे म्हणतो ना शोबाजी, स्टंटबाजी अजिबात नाही झाली पाहिजे। प्रत्येक गोष्टीची देखभाल ही प्रत्येकाने केली पाहिजे। जर ह्या प्रक्रियेमध्ये जर आपण विदाऊट तिकीट आलात, काही असं इथं नुकसान जर झालं केलं तर त्याच्या रेल्वेच्या मार्फत आपल्यावरती कारवाई होऊ शकते। त्यामुळे ह्या कारवाईपासून वाचण्यासाठी आपण कॉपरेट करा, कारण बीड जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी नवीन आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं हे करू नका। प्लॅटफॉर्म जे आहे ह्याला प्लॅटफॉर्म म्हणता, ह्या प्लॅटफॉर्मवर खाली चढ उतर करणं हा सुद्धा कायद्याने गुन्हा मानला जातो। आणि रेल्वेचं एवढं कडक कायदा आहे, पोलीस प्रशासनाचा खूप कडक कायदा आहे। मी आता चर्चा केलेली आहे साहेबांशी, त्यांनी मला सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी। आणि व्हिडिओ जरी काढायचा असेल तरी परमिशन, लिगली प्रोसिजर तुम्हाला करावी लागते, जी आम्ही आता साहेबांकडनं परमिशन घेतलेली आहे आणि ती परमिशन घेऊनच आम्ही व्हिडिओ शूट करत आहोत। आणि मला सांगायचं तुम्हाला एकच आहे की स्वप्न झालेलं आहे, पूर्ण प्रवास करायचा आहे करा, तुम्ही येताय बघण्यासाठी ठीक आहे, पण विदाऊट प्लॅटफॉर्म तिकीट घेता येतं येऊ नये। जे घाण गुण जे करायची ते अजिबात करू नका, कुठंतरी आपल्याला गालबोट लागता कामा नये।
गुटखा, तंबाखू, सिगरेट, बिडी, काडी हे अजिबात इथे कुठेही टाकाटाकी करायची नाही, कचरा करायचा नाही. डस्टबिन आहे. आपलं स्टेशन, आपला परिसर एकदम हे स्वच्छ राहिला पाहिजे. हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. तर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. पुढे आणखीन काही गोष्टी मी सांगितलेल्याच आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपली ही ट्रेन पूर्णपणे सुरू होईल तर आणखीन काही कायदे जे नवीन लागू होणार आहेत, जे रेल्वेचे कायदे आहेत, रेल्वेचा वेळापत्रक आहे, जी रेल्वेची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचं काम करेल. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्याला बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.